नमस्कार. मागे मी 8 भाग घातले होते. प्रभाव, सरकार नीतीचा समाजावर पडलेला प्रभाव. आणि मी वेगवेगळ्या काळामुळे मध्ये कसा सरकारचा प्रभाव पडला हे सांगत होते. मग पुन्हा तो राहिला एपिसोड मागे. आता धुरंधरवरून कलेवर, चित्रपटावर कसा प्रभाव पडला हे मी म्हणेन. मधल्या काळामध्ये अतिशयोक्ती करणं, खोटं बोलणं, हिंदू धर्मातले सगळे रीतिरिवाज वाईट आहे तसं दाखवणं, अशा प्रकारचे चित्रपट येत होते. चांगले चित्रपट, सत्यावर आधारित चित्रपट चालायचे नाहीत. मग तो सावरकर असू दे, सागरा प्राण तळमळला असू दे, असे बरेच पिक्चर जे सत्यावर आधारलेले होते ते काही चालले नाही. आणि जिथे अर्थात कलाकारसुद्धा पैशासाठीच कला प्रस्तुत करतात कुठलीही, आणि पैसा नाही, कदर नाही, मग तसली कलाकृती कशाला निर्माण होईल. मग भले खोटी आता प्रोपगंडा म्हणतात तसं प्रोपगंडा दाखवणाऱ्या चांगले हिंदू आईवडिलांची मुलगी 5-6 वर्षाची नमाज पढू शकते, हा असा प्रोपगंडा. 5 वर्षाची मुलगी म्हणजे तिची आजीसुद्धा कधी नमाज पढताना दाखवलेली नाही. अशा घरात मुलगी प्रॉपर हिजाब वगैरे घालून करते, इथपर्यंत जातं. शेवटी कुठल्याही क्षेत्रात, मग ते त्या कलाकारांना भांड म्हटलं जातं, कुठल्याही क्षेत्रात पैशासाठी अधःपतन होणारे लोक आहेत. जिथे पैसा मिळतो तिथे पळणारे आहेत. सरकार नीतीचा हा झालेला चित्रपटावरचा प्रभाव मी आज तुमच्यासमोर मांडते. तुम्ही मला ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.